सरांचा दिन 29 मे 2022. 29 मे 2022 ज्या दिवसाची आपण सारेजण आतुरतेने वाट पाहत होतो तो हा दिवस अखेर उजाडला. सर्वच जण वेगवेगळ्या पोशाखात नटून थटून आलेले बघायला फार गंमत वाटत होती. आदित्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच तू कोण, मला ओळखलंस का, तुझं नाव काय, कोणत्या तुकडीत होतीस तू, इत्यादी प्रश्नोत्तरं सुरू झाली होती. तोपर्यंत स्वागत कक्षापर्यंत पोचलो होतो आणि संयोजन समितीच्या कल्पकतेची चुणूक तिथेच जाणवली. प्रत्येकाला नंबरवर नाव लिहिलेला बॅच दिला होता, त्यामुळे आपोआपच वरील संवाद थांबून एकमेकांची ओळख पटू लागली होती. त्याचबरोबर सुगंधी अत्तर, फुलं, गजरे, पेढे यांनी स्वागत केले आपल्याच काही मित्रमैत्रिणी. बाजूलाच असलेला नाश्त्याचा पोहे, इडली सांबार, चहा आस्वाद घेत जोशी हायस्कूलमधील 11वीच्या वर्गात कधी पोचलो कळलंच नाही. एकमेकांची चौकशी, चेष्टामस्करी, गप्पाटप्पा चालू होत्या. तोच सूत्रसंचालकांची म्हणजेच अविनाश सोमण आणि शकुन भोळे यांची आज्ञा झाली. सर्वांनी स्थानापन्न व्हावे, लवकरच कार्यक्रम सुरू होत आहे. आणि कार्यक्रम सुरू झाला. आनंदोत्सवाचा. स्टेजची सजावट, सेल्फी पॉईंट, युनिफॉर्ममधली मुलं बघून, संयोजकांची कल्पकता पाहून खुश झालो. गणेशवंदन, ओम नमोजी आद्या, प्रार्थना हे सर्व विवेकच्या वाद्यवृंदाने सादर केलं. त्याचबरोबर आपल्या शाळेची या कुंदेंदू तुषार हार धवला ही प्रार्थना पण विवेकच्या वाद्यवृंदाने सादर केली. निलिमा कुलकर्णी, विद्या देसाई आणि स्वतः विवेक यांनीच केली. अरबी कुलकर्णी सर, बर्वे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. दिवंगत गुरुजन व सहअध्यायी यांना आदरांजली वाहिली. अविनाश सोमणने तर वर्गशिक्षक होऊन हजेरी घेतली, म्हणजे उपस्थिती घेतली. काही जणांचा 50 वर्षानंतरही खट्याळपणा टिकून आहे हे पाहून आनंद वाटला. आठवणी शाळेच्या. शाळेने मला काय दिले याविषयी मृणालिनी जोगळेकर म्हणे मीच. हिने 50 वर्षापूर्वीच्या शालेय जीवनातील घटनांचा आढावा घेत शाळा, शाळेचा परिसर, गुरुजन, मित्रमैत्रिणी या सर्वांच्या आठवणी सांगून एक चित्रपटच डोळ्यासमोर उभा केला. प्रसंगानुरूप अविनाशनी औदंबर या आर्बिके सरांच्या आवडत्या कवितेचं वाचन केलं. ती वाचत असताना सरांना अश्रू अनावर झाले होते. आपल्या गुरुजींचा सन्मान सत्कार करताना संयोजकांची कल्पकताही मनाला भावली. 2 लिस्टमध्ये सर्व सहअध्यायांच्या नंबर्सच्या चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. सरांनीच त्यातली एक चिठ्ठी उचलून सत्कार करणाऱ्या व्यक्तीची निवड केली. घनश्याम दाते यांनी आरबी कुलकर्णी सरांचा, तर छाया पित्रेंनी बर्वे सरांचा सत्कार केला. एक आदर्श विद्यार्थी तर एक आदर्श खेळाडू. आपले 11वीचे वर्गशिक्षक भिडे सर, ते तब्येतीच्या अस्वस्थतेमुळे येऊ शकले नव्हते, पण त्यांनी त्यांचा ऑडिओ पाठवला होता. तो ऑडिओ ऐकल्यावर खूप मानसिक समाधान मिळाले. आपण सरांच्या वर्गातच होतो असंच वाटत होतं. नंतर संजय रणदिवेंनी आरबी कुलकर्णी सर व बर्वे सर यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला. त्यांचे पूर्वायुष्य व तेव्हाचे अनुभव, शिक्षकी पेशा व तेव्हा आलेले अनुभव, निवृत्तीनंतरचे जीवन यासंबंधी खुबीने प्रश्न विचारत आमच्या शिक्षकांना गुप्त केलं होतं. सरांनी खूप छान अनुभव कथन केले. एक प्रकारे उद्बोधन मार्गदर्शनच झाले आम्हा सर्वांना. 50 वर्षानंतर बर्वे सरांचा हिंदीचा तास आणि पुन्हा एकदा आर्बिके सरांचा मराठीचा तास अनुभवला. तेव्हा सरांनी कांचन संध्या हा अभिनव शब्द प्रयोग केला, त्याचा अर्थ सांगितला आणि तेव्हा जाणवलं की आपण आता ह्या कांचन संध्या या अवस्थेतच आहोत. अशी ज्याची आम्ही सर्वजण उत्कंठेने वाट पाहत होतो तोच हा सोनियाचा क्षण. दोन्ही शिक्षकांची भेट, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची कौतुकाची थाप यासाठीच आम्ही सर्व आतुर झालो होतो. आर्बिके सरांनी कौतुकाची थाप ही कल्पकतेनेच दिली. सरांनी प्रत्येकाला स्वतःची स्वाक्षरी करून 50 रुपयाची नोट भेट दिली. किती कल्पकता, केवढे औदार्य आणि केवढी मनाची संवेदनशीलता.
हाच तो सोनियाचा दिनू. वातावरण खूपच भावूक झालं होतं. या भावविश्वातून हळूवारपणे विवेकने सर्वांना बाहेर काढलं व करमणुकीच्या विश्वात नेलं. विवेकने त्याच्या वाद्यवृंदासह भक्तिगीतं भावगीतं सादर केली. सर्वांनी वंसमोर देत मनमुराद आस्वाद घेत आणि त्याबरोबर आंबटगोड कैरीपणाचाही आस्वाद घेत गीतांचा वंसमोर देत होते. निलिमा कुलकर्णी, विद्या देसाई, सुहास दातार, महेश वेजापूरकर, दीपक वेदक, श्याम दाते आणि स्वतः विवेक वडकबार यांनी अतिशय सुमधुर अशी गीतं सादर करून सर्वांची भावना मिळवली. यानंतर सुरू झाला फोटो सेशन. आता तर काय उत्साहाला उदाहरणच. ग्रुप फोटो, कॅन्डिड फोटो, आवडत्या मित्रमैत्रिणींसमवेत फोटो आणि फोटोग्राफर होते दयाराम पणशीकर. तेवढ्यात निवेदकांनी फोटो सेशन आवर्ते घ्या, भोजनाचा आस्वाद घ्या असे आवाहन केले. भुकेची जाणीव झाल्याने असेल, पण सर्वांची पावलं भोजन कक्षाकडे वळली. अतिशय चविष्ट आणि उत्तम भोजनाचा आस्वाद घेत पुन्हा एकमेकांची गप्पाटप्पा सुरू. चटणी, कोशिंबीर, वालाची उसळ, पुरी, पोळी, सोलकढी, पुलाव, श्रीखंड अशा सुग्रास भोजनाचा सर्वांनीच मनापासून आस्वाद घेतला. बघता बघता भोजनाची वेळ संपली आणि पुन्हा एकदा निवेदकांची आरोळी. पुढील कार्यक्रमासाठी सर्वांनी स्थानापन्न व्हावे. एका विश्वातून दुसऱ्या विश्वात नेणे हे सूत्रसंचालकांचे किती जिकिरीचे काम असते, पण अविनाश आणि शकून दोघेही हे काम लिहिल्या करून केले. दुपारच्या सत्राची सुरुवात झाली ती आमचे सहअध्यायी गुणवंत आदर्श अशा सहअध्यायांच्या सत्काराने संजय गुर्जर आणि उल्हास कोल्हटकर यांचा सन्मान चिन्ह देऊन गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना संजयने ऋग्वेदातील शेवटचे सूक्त म्हणून सर्वांसाठी प्रार्थना केली. दोघांनाही असामान्य बुद्धीने आणि कर्तृत्वाने मिळवलेले यश ऐकल्यावर अभिमानाने ऊर दाटून आला. वी आर प्राऊड ऑफ ऑल यू ज्युनियर्स. आता चर्चासत्र होते 3 डॉक्टर्सचे. कल्पना वेंगुर्लेकर, स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ, उल्हास कोल्हटकर, बालरोग तज्ज्ञ व अरुण मुद्दे बिहारकर MD फिजिशियन. तिघंही एकमेकांना प्रश्न विचारून माहिती देत होते. मेडिकलला जाण्याची प्रेरणा कशी मिळाली, व्यवसायातील अनुभव आणि आव्हानं, भविष्यातील योजना इत्यादी. त्यांच्याकडून उपयुक्त माहिती तर मिळालीच, पण आपण त्यांच्या कामाबद्दल, व्यवसायाबद्दल किती अनभिज्ञ आहोत याचीही जाणीव झाली. हे डॉक्टर्स ज्ञानी, प्रचंड उत्साही, समाजसेवेचे भान असणारे असे असतात हेच प्रकर्षाने जाणवले. आपला वर्गमित्र प्रवीण गहरीवाल यांनी नोव्हेंबर 21 ते मार्च 22 या कालावधीत पायी नर्मदा परिक्रमा केली होती. त्याचे अनुभव कथन फारच अद्भुत आणि उद्बोधक वाटले. घनश्याम दाते हा सुद्धा असाच एक आमचा जिनियस सहअध्यायी. चेन्नई येथे मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक प्राध्यापक म्हणून काम करतो. स्पीड ऑफ वॉचेस, हाऊ GPS वर्क्स अशा शास्त्रीय प्रश्नांबाबत साध्या सोप्या शब्दात त्याने माहिती दिली आणि या आधुनिक विश्वाची ओझरती का होईना आम्हाला सफर घडवून आणली. त्यानंतर आमच्या कविमनाच्या सहअध्यायींनी त्यांच्या स्वरचित कविता सादर केल्या. हेमंत करंदीकरच्या वैचारिक आध्यात्मिक पायावर आधारित होत्या, तर रजनिवेदकने सर्व 6 अध्यायांची गुणवैशिष्ट्य त्यांच्या नावासकट गुंफली होती. दोघांचंही काव्यवाचन नक्कीच प्रशंसनीय झाले. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक आणि आमचे मित्र श्रीराम सिधे यांनी वृत्तपत्रांच्या जगात या वेगळ्याच विश्वाची माहिती दिली. या अनुभवी यशस्वी पत्रकाराची माहिती ऐकून वृत्तपत्रांविषयीचे कुतूहल जागृत झाले. योगेश अभ्यंकरने एकच प्याला या नाटकातील तळीरामाचा प्रवेश सादर केला. तळीरामाच्या पोशाखात येऊन दारू वाईट नाही असे ठासून सांगितले, तेव्हा सर्वच हास्य कल्लोळात बुडाले. नलू नाटेकरने उत्स्फूर्तपणे सर्व कार्यक्रमाचे वर्णन करणारे एक छानशी चारोळी सादर केली. संयोजन समितीची अजून एक अभिनव कल्पना म्हणजे ई-बुक. यात सर्वांची नावे, माहिती, फोन नंबर आहेत. तसेच शाळेची माहिती यात समाविष्ट आहे. या ई-बुकचे RB कुलकर्णी व बर्वे सरांच्या हस्ते प्रकाशन झाले. सरांचे आशीर्वादही घेतले. अंतिम टप्प्यात मिलिंद दुर्वेंनी स्नेहसंमेलनाची कल्पना मनात आल्यापासून ती साकार होईपर्यंत
प्रत्येकानेच त्याच्या क्षमतेप्रमाणे कसे सहकार्य केले, काय काय अडचणी आल्या, त्यावर संयोजन समितीने कसा मार्ग काढला यासंबंधी सविस्तर माहिती दिली. या सर्वांच्याच दिवसरात्र केलेल्या मेहनतीमुळे आजचा हा सोनियाचा दिनू आपण पाहू शकलो, त्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकलो. अशा तऱ्हेने मिलिंदच्या सर्व समावेशक अशा आभार प्रदर्शनाने आजच्या दिवसाचा समारोप झाला. पण तेव्हाही संयोजन समितीने सर्वच सहभागींना अतिशय सुंदर शब्दात लिहिलेले आभारपत्र तर दिलेच, पण आठवण म्हणून ज्यूट बॅगेट, स्मृतिचिन्ह, टोपी आणि सर्व ग्रुपची फोटोकॉपी अशी आकर्षक भेट देण्यासही विसरले नाहीत. त्याबरोबर पुन्हा एकदा चहा नाश्ताही दिला. 50 वर्षांनी भेटलेल्या मित्रमैत्रिणींचा निरोप घेताना एका डोळ्यात आनंद अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात विरहाचे अश्रू अशी संमिश्र भावना होती. लवकरच परत भेटण्याचे आश्वासन देत हॉलमध्येच घुटमळणारे, पण घराच्या ओढीने जायलाच हवं असा इशारा देणारे, अशा मानसिक अवस्थेतच अखेरीस घरचा रस्ता धरला. अखीव रेखीव सर्वांग सुंदर अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करणाऱ्या संयोजन समिती आणि सर्व सह अध्यायींना शतशः धन्यवाद. या सर्वांच्याच अथक प्रयत्नांचे कौतुक कितीही केले तरी कमी झाले. असा हा आपला 29 मे 2022 अविस्मरणीय सोनियाचा दिनू. एक विनंती